आपल्या सगळ्यांसोबतच असं कधीतरी होतं की आपण एखाद्या कामात अडकतो आणि डोकं एकदमच चालेनासं होतं, काही नवीन सुचतच नाही. पण काळजी करण्याचं कारण नाही, कारण आज आपण काही अशा सोप्या, खरंच सोप्या पण खूप प्रभावी ब्रेन हॅक्सबद्दल बोलणार आहोत. आणि ह्या आपल्या विचार करण्याची पद्धतच बदलून टाकू शकतात. एक मोठा प्रश्न नेहमी विचारला जातो की ही जी क्रिएटिव्हिटी किंवा सृजनशीलता आहे ती काहीतरी दैवी देणगी आहे का? म्हणजे फक्त काही निवडक गिफ्टेड लोकांनाच ती मिळते का? खरंच असं आहे का की यामागे काही वेगळं विज्ञान आहे? चला तर हा गैरसमज आज आपण दूर करूया. विज्ञान आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतं की सृजनशीलता ही काही जन्मजात देणगी वगैरे नाही, तर ते एक कौशल्य आहे. हो, एक स्किल जे योग्य सरावाने आणि योग्य तंत्राने अगदी कोणीही विकसित करू शकतं. ही काही जादू नाहीये, तर आपल्या मेंदूचीच एक खास प्रक्रिया आहे. ठीक आहे, तर आज आपण 4 टप्प्यांमध्ये हे सृजनशीलतेचं रहस्य उलगडणार आहोत. सगळ्यात आधी ती नक्की काम कशी करते हे समजून घेऊ. मग आपला मेंदू आणि शरीर नव्या कल्पनांसाठी कसं तयार करायचं ते पाहू. त्यानंतर रोजच्या त्याच त्या सवयी मोडून कसं नाविन्य आणायचं ते शिकू. आणि शेवटी इतरांच्या मदतीने आणि योग्य मानसिकतेने आपण आपली क्षमता कशी वाढवू शकतो हे जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. तर आपली पहिली पायरी, नवीन कल्पना नेमक्या जन्माला येतात तरी कशा? आपल्या मेंदूमध्ये असं नेमकं काय घडतं की आपल्याला अचानक तो युरेका क्षण अनुभवता येतो? चला, यामागचं सायन्स समजून घेऊया. तर मेंदूच्या ह्या प्रक्रियेला एक नाव आहे, कॉम्बिनेटोरियल क्रिएटिव्हिटी. म्हणजे काय? तर आपलं डोकं आधीपासून साठवलेली माहिती आणि आठवणी यांचे वेगवेगळे तुकडे एकत्र जोडून काहीतरी नवीन तयार करतं. यात मेंदूच्या डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजेच DMNचा मोठा हात असतो. हे आपल्या मेंदूचे एक असं नेटवर्क आहे जे आपण काही काम करत नसताना सक्रिय होतं. म्हणजे कसं? समजा एखादा ग्रंथपाल आपल्या गैरहजेरीत वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं एकत्र आणून ठेवतो ना, तसंच काहीसं हे DMN आपल्या डोक्यातल्या वेगवेगळ्या संकल्पनांना जोडण्याचं काम करतं. आणि ही संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे 4 टप्प्यांमधून जाते. पहिला टप्पा आहे तयारी, जिथे आपण माहिती गोळा करतो. दुसरा आहे उबवणी किंवा इन्क्युबेशन, जिथे आपण त्या समस्येवर विचार करणं काही काळासाठी सोडून देतो. तिसरा आणि सगळ्यात भारी टप्पा आहे प्रकटीकरण, म्हणजे तो आहाक्षण. आणि चौथा म्हणजे पडताळणी, जिथे आपण त्या कल्पनेला अंतिम रूप देतो. बरं, आता आपण काही कृतीशील तंत्रांकडे वळूया. नवीन कल्पनांसाठी आपलं मन तयार करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्या मेंदूला आणि शरीराला योग्य स्थितीत आणणं खूप गरजेचं आहे. प्रसिद्ध तत्वज्ञ नीट्शे यांनी काय मस्त म्हटलंय बघा, सर्व खरोखर महान विचार चालताना सुचतात. यावरून शारीरिक हालचाल आणि मानसिक प्रगती यांचा किती जवळचा संबंध आहे हेच दिसतं. चालण्यासारख्या अगदी साध्या क्रियेमुळे आपल्या विचारांना एक नवी चालना मिळू शकते. आणि ऐका, हे काही फक्त हवेत बोलणं नाहीये, याला पक्का वैज्ञानिक आधार आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने एक अभ्यास केला आणि त्यात काय दिसलं माहितीये? बसून विचार करण्यापेक्षा चालता चालता विचार केल्यावर नवीन कल्पना सुचण्याची शक्यता तब्बल 60% वाढते. 60%? विचार करा, म्हणजे फक्त जागेवरून उठून चालायला लागल्याने एवढा मोठा फरक पडू शकतो. कमाल आहे ना? मेंदूला रिसेट करण्याचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणजे पुरेशी झोप. रोज रात्री 7 ते 9 तासांची झोप खूपच आवश्यक आहे, कारण याच काळात आपला मेंदू दिवसभरातील आठवणी एकत्र करतो, त्यांना व्यवस्थित लावतो आणि नवीन जोडण्या तयार करतो, ज्यातूनच तर नवीन कल्पना जन्माला येतात. इतकंच नाही, तर सायन्स ॲडव्हान्सेसमधल्या 2021चा एक अभ्यास सांगतो की एखादी गोष्ट शिकल्यानंतर जर थोडीशी डुलकी घेतली ना, तर समस्या सोडवण्याची आपली क्षमता दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकते. म्हणजे पुढच्या वेळी एखाद्या कोड्यात अडकल्यास त्यावर अधिक मेहनत करण्याऐवजी थोडा वेळ झोपून बघा, कदाचित उत्तर आपोआप मिळेल. तर ह्या भागातून लक्षात ठेवायचे मुद्दे अगदी सोपे आहेत. रोज थोडा वेळ ध्यान करा, गरज वाटलीच तर एक छोटीशी पॉवर नॅप घ्या, आणि विचारात अडकल्यासारखं वाटलं की लगेच एक फेरफटका मारून या. चला, आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. आपल्या रोजचं आयुष्य खूप ठरलेलं असतं, नाही का? आणि याच ठरलेल्या चाकोरीमुळे आपले विचारही मर्यादित होतात. तर मग या चाकोरीला कसं मोडायचं ते पाहूया. होतं काय की जेव्हा आपण काहीतरी नवीन अनुभवतो तेव्हा आपला मेंदू जास्त सतर्क होतो. हे नवीन अनुभव मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टमला चालना देतात
आणि आपल्या विचारांची लवचिकता वाढवतात. यामुळे आपल्याला असे पॅटर्न्स दिसू लागतात जे आधी कधी दिसले नव्हते. आणि रोजच्या आयुष्यात नाविन्य आणण्यासाठी काही खूप मोठं करण्याची गरज नाहीये. साध्या गोष्टींनी सुरुवात करता येते. घरी जाताना वेगळा रस्ता घ्या, नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर काहीतरी वाचा किंवा एखादा नवीन पदार्थ करून बघा. असे छोटे छोटे बदलही खूप मोठा फरक घडवू शकतात. विचारांना नवी दिशा देण्यासाठी स्कॅम्पर ही एक खूपच भारी पद्धत आहे. यात आपण कोणत्याही वस्तू किंवा समस्येबद्दल 7 वेगळे प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ, आपण यातला एखादा भाग बदलू शकतो का, सबस्टिट्यूट करू शकतो का, 2 गोष्टी एकत्र कंबाईन करू शकतो का, किंवा त्याचा वापर पूर्णपणे बदलून पुट टू अनदर यूज टाकू शकतो का. असे प्रश्न विचारल्याने आपल्या विचारांना एक ठरलेली चौकट मिळते आणि नवीन कल्पना सुचायला खूप मदत होते. एक लक्षात घ्या, सृजनशीलता ही काही फक्त एकट्यानं करण्याची गोष्ट नाहीये. आपल्या आजूबाजूचे लोक आणि आपली मानसिकता यांचाही यावर खूप मोठा परिणाम होतो. चला बघूया की याचा फायदा कसा करून घ्यायचा. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या एका विश्लेषणानुसार ज्या टीममध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात, ती टीम जास्त यशस्वी होते. का? कारण जेव्हा सगळे एकाच प्रकारे विचार करतात, तेव्हा ते एकाच प्रकारच्या चुकाही करतात. पण जेव्हा वेगवेगळे दृष्टिकोन एकत्र येतात, तेव्हा जिथे एकाचा विचार संपतो, तिथून दुसऱ्याचा सुरू होतो. यालाच कॉग्निटिव्ह डायव्हर्सिटी म्हणतात. कॅरल ड्वेक यांची ग्रोथ माइंडसेट ही संकल्पना इथे खूप महत्वाची ठरते. याचा सोपा अर्थ असा की आपल्या क्षमता वाढवू शकतो यावर विश्वास ठेवणं. अपयशाला शेवट न मानता ती एक शिकण्याची संधी आहे असं मानलं तर आपण नवीन प्रयोग करायला अजिबात घाबरत नाही. थॉमस एडिसन यांचं हे वाक्य ग्रोथ माइंडसेटचं किती उत्तम उदाहरण आहे पहा. प्रत्येक अपयश हे यशाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल असतं आणि नवनिर्मितीसाठी हीच मानसिकता तर हवी असते. तर या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? एक गोष्ट तर नक्की, सृजनशीलता म्हणजे काही आकाशातून पडणारी वीज नाहीये ज्याची आपण वाट बघत बसावं. याउलट ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे, एक सवय आहे. रोजच्या छोट्या छोट्या सवयी आणि योग्य तंत्रांचा वापर करून आपण आपल्या मेंदूला अधिक सृजनशील बनवू शकतो. हे एक असं कौशल्य आहे जे सरावाने नक्कीच विकसित होतं. म्हणूनच आता कोणत्या तरी प्रेरणेची वाट बघत बसू नका. आज आपण ज्या पद्धती पाहिल्या त्यातली एखादी सोपी पद्धत आजच वापरून बघा. स्वतःच्या सृजनशीलतेला एक नवी संधी द्या. कारण ती प्रतिभा आपल्या आतच आहे. फक्त तिला बाहेर काढण्यासाठी ती योग्य किल्ली फिरवायची गरज आहे. चला तर मग कामाला लागूया.